सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्याबरोबरच आता पेट्रोल आणि डिझेलचाही तुटवडा भासू लागलेला आहे। मी असाच एका पेट्रोल पंपावर आहे आणि आपण पाहत आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेल संपलं आहे, बंद आहे अशा पद्धतीचा बॅनर लावण्यात आलेला आहे। जर हा बघितला हा पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपावर बघितलं तर अगदी शुकशुकाट जाणवतो आहे। जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस जर बघितलं तर गॅसचा तुटवडा जाणवत होता। त्याचबरोबर जर बघितलं तर गॅसच्या तुटवड्यानंतर अशा पद्धतीने पेट्रोल पंपसुद्धा आता पेट्रोल पंपावर पेट्रोलसुद्धा काही ठिकाणी मिळत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे। माझ्यासोबत इथे हे मॅनेजर आहेत। मला सांगा, पेट्रोल बऱ्याच पेट्रोल पंपांवर असं मिळत नाही, तुमच्या पेट्रोल पंपावरचा पेट्रोल साठा संपला आहे, काय सांगाल कधी येणार आहे? काल दुपारपासून संपलाय, आज भरली आहे गाडी, त्यामुळे संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत येईल। पण ज्यावेळी पेट्रोल भरायला लोक येतात, डिझेल भरायला, त्याची गैरसोय होते, काय सांगाल? नाही, थोडा तरी होणारच, कारण काय लोक जरा हे करतात, साठा वगैरे असं केल्यासारखं करतात, पण ते काय आता कॅन वगैरे कॅन किंवा बॉटलमध्ये बंद केलं पूर्णपणे, देतच नाही। म्हणजे खरं तर अशी टंचाई नाही, पण लोक घाबरून लोक जरा साठा करतात मोठ्या प्रमाणात, त्यामुळे काय तेवढी काय हे टंचाई नाहीये कंपन्याकडून। तर बघितलं तर आपण पेट्रोल साठा खरं तर आहे, पण लोक पॅनिक होत आहेत, कारण अशा पद्धतीची अफवा पसरत आहेत की पेट्रोल डिझेल संपलं आणि त्याच्यामुळे अशा पेट्रोल डिझेल बंद आहे, संपलं आहे अशा पद्धतीचे जे फलक आहेत ते बऱ्याच पेट्रोल पंपावर झळकताना दिसत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेक जे हॉटेल आहेत त्या ठिकाणी चुली पेटत आहेत आणि आता पेट्रोल पंपावर पण बघितलं तर अशा पद्धतीचा शुकशुकाट आहे आणि पेट्रोल आल्यानंतर मोठ्या रांगासुद्धा अनेक पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।